बाहेर पाऊस पडत असला आणि असा खरपूस आवाज ऐकला की किती भारी वाटतं ना. आज मी बनवली आहेत मिक्स पिठाची थालीपीठं. तर यासाठी मी सगळी पिठं एक एक वाटी घेतलेली आहे. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही याच्यात भाज्या बारीक चिरून टाकू शकता. त्यानंतर मीठ, तिखट, हळद, ओवे हातावरती कुस्करून टाकायचे आहे, धने जिरे पावडर, थोडंसं हिंग आणि हे सगळं मी ताकात भिजवणार आहे. कारण याची टेस्ट खूप छान लागते आणि खूप खूप पौष्टिक हे थालीपीठ बनतात. भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा चिरून मी याच्यामध्ये टाकलेली आहे. मलमलचं कापड ओलं करून घ्यायचंय, पोळपाटावरती ठेवून पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे. त्यानंतर हातावरती त्याला थोडंसं असं थापून पाणी लावून हाताने जितकं तुम्हाला पातळ थालीपीठ थापता येईल तेवढं पातळ थापून त्याला 4 ते 5 होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून व्यवस्थित सगळीकडून ते भाजलं जाईल. तव्यामध्ये अशा पद्धतीने टाकून कडेने तेल सोडून छान असं खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ अशा प्रकारची सर्व पिठं एकत्रित केलेली आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार पिठं वापरू शकता, म्हणजे तांदळाचं पीठ, भाजणीचं पीठ अशा वेगवेगळ्या पद्धतीची पिठं तुम्ही वापरू शकता. थोडंसं तिखट, मीठ, हळद, तीळ, ओवा, जिरे असं सगळं टाकून तुम्ही छान असे थालीपीठं बनवू शकता. दह्यासोबत किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.